नमस्कार, रुद्रप्रिया क्रिएशनमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं खूप सगळं स्वागत आहे. राऊंड झाल्यानंतर मी तुम्हाला साहित्यामध्ये दाखवलं होतं. हे क्रिस्टलचे मनी आहे, आपल्याला हे 0 mm मनी आहे, ते घ्यायचे. ते मी या ठिकाणी इथं हे कट करून घेते आणि याच्यामध्ये होऊन घ्यायचे. करते मी आता राऊंड बसतोय का, कारण की या ठिकाणी आपल्याला सर्कल करायचं आहे. हे सगळं मोती असल्यामुळं मल्टी कलर हा उठून दिसतो, त्यामुळे मी मल्टी कलर घेतलेला आहे. आणि नवरात्रामध्ये लक्ष्मीला तेवढं उठून पण दिसेल. याच्यात काय वेगळं करावं हे मला सुचत नसल्यामुळं हे केलं आहे. कारण की मी याआधी कोणती वस्तू पाहिली नाही की लक्ष्मीचं पॅन्डल वगैरे कसं करावं किंवा काय, त्यामुळे मला त्या गोष्टीबद्दलची आयडियाच नाही आहे. तर त्यांना वाट्यांसारखं हवं होतं. त्यांना जर पॅच वगैरे लावून हवा असता तर मी आपण त्याच्यात अजून वेगळं काहीतरी करून दिलं असतं, पण ते मला बोलले की मला वाट्यांसारखंच हवं आहे. त्यामुळे म्हणलं चला आता वाट्यांसारखं हवं आहे तर मग वाटीमध्ये काय करता येईल. पॅच याला एकदा सर्कल करून घ्यायचं आहे. आणि हा बसणार आहे, त्यामुळे इथं ट्विस्ट करायची काही गरज नाही आहे. इतर वेळेस आपण काय करतो, इथं झाल्यानंतर इथं एक ट्विस्ट करून घेतो असा, पण ठीक आहे मी करते वाटलंच तर. ओके. आणि हे पॅक करून घ्यायचं आहे आता आपल्याला सगळीकडून. आता यानंतर काय करायचं आहे, स्प्रिंग तयार करायची आहे. स्प्रिंग मी आधीच तयार करून घेतलेली होती, तर मी तुम्हाला नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये एखादा दाखवेल, कारण की आत्ता खूप उशीर झाला आहे, त्यामुळं मी हे कम्प्लीट करून घेते. आता आपण या ठिकाणी, कारण की इथं खूप मोकळी बाजू वाटते, गोल्डन मनी छान दिसत नाही आहे. मी याच्या आधी एक ट्राय केलं होतं की गोल्डन मनी यूज करावे का, तर नाही, गोल्डन मनीने खूपच बॅक साईडला किती सारे हे राहतात ते तारा. या ठिकाणी आपण ही स्प्रिंग जी तयार केली, मी नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणत्या तरी दाखवेलच, किंवा सेपरेट व्हिडिओ मी तयार करीन. एक 5 मिनिटाचा राहीन तो व्हिडिओ, जास्त लॉंग नाही राहणार स्प्रिंगसाठीचा. ह्याच्यात मी होऊन घेते व्यवस्थित. ओके, हे होऊन झालेलं आहे. आता आपण एक सोडून सर्कल इथं लावायचं आहे आपल्याला, व्यवस्थित लावून घ्यायचं इथं. या ठिकाणी जर कमी पडत असेल तर थोडासा ताणून घ्यायचा आहे, होऊन जातो. एकदा ट्विस्ट करून घ्यायचं आहे इथं आणि पुन्हा आपल्याला लावून घ्यायचं आहे. असं पॅक करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं ते सांगते. एक स्केच पेन घ्या, एक नाही तर पेन घ्या तुम्ही. स्केच पेन चालतो. 20 गेजची तार लागते आपल्याला या ठिकाणी. तर आपण याला काय करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला स्प्रिंग तयार करायची आहे. त्यासाठी याला आपण असं गुंडाळून घ्यायचं आहे. याला आपण गुंडाळून घेणार आहोत. स्प्रिंग तयार करायची आपल्याला, त्यामुळं सेम आपण जी या आधीची पण आपण स्प्रिंग ही तयार केली होती, ती पण सेम अशीच तयार केली होती, पण ती 0.3च्या तारेने केली होती.
अशा प्रकारे तयार झाली आहे स्प्रिंग. आता इथं काय करायचं आपल्याला, ही थोडीशी अशी दाबून घ्यायची, थोडीशी लांब करायची नॉर्मली आणि दाबून घ्यायची. आपल्याला इझी हाताने दबली जाते. थोडीशी लांब व्हायची, तुम्ही लांबवू शकता अशी. आता आपल्याला सगळीकडून ही लावून घ्यायची आहे. स्प्रिंग आपण ओपन करून घेतली आहे आणि यामध्ये आपल्याला हे फिट करून घ्यायचं आहे. कमी पण करता येते, अशी थोडीशी जवळ घेतली की ती कमी साईज होती त्याची. या ठिकाणी आपण अशी लावून घेऊ आणि हे तारेने पुन्हा एकदा पॅक करून घेणार आहोत. कट करून टाकलेला आहे. आता पॅक झालेला आहे आपला पॅच, हा तयार झालेला आहे. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर यानंतर आपण जे हे क्रिस्टलचे मणी बोलले होते मी, ते घ्यायचे ते आपल्याला. .3ची तारच वापरायची आहे आणि आपल्याला गोल्डन मनी जे आपण वापरलेले होते तेच वापरायचे आहे आपल्याला इथे. त्यात आणि कॅप वापरणार आहोत आपण. आता काय करायचं आहे आपल्याला, पहिला आपण गोल्डन मनी टाकून घ्यायचं आहे. यानंतर आपण काय करायचं, कॅप टाकायची. त्यानंतर क्रिस्टलचा मोठा मणी घेतलेला आहे आपण, तो टाकून घ्यायचा आहे. परत उलटी कॅप टाकून घेतली आणि यानंतर आपल्याला आपण हे क्रिस्टलचे मणी यूज करणार आहोत, ते घ्यायचे आहे आपल्याला. तुम्हाला यामध्ये अदर कलर यूज करायचा असेल तर तोही तुम्ही करू शकता. गोल्डन मनी मागं सोडायचं आणि याच्यातून रिटर्न घालून घ्यायचं आपल्याला. या ठिकाणी आपल्याला पिळा द्यायचा आहे. तार कट करून घ्यायची आहे. आणि जे पॅन्डल आपण तयार केलेलं आहे ते यामध्ये आता आपल्याला घालून घ्यायचं आहे. सेंटर घ्यायचं आहे, मी सेंटरला खाली घेते बरोबर. ओवून घेतल्यानंतर इथं 2 राऊंड मारून घ्यायचे, 2 ते 3 राऊंड मारून घ्या. हे कट करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे बॉल पिन असेल तर तुम्ही बॉल पिनने केलं तरी चालेल. आत्ता सध्या माझ्याकडे बॉल पिन नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे मी ह्या टेक्निकचा यूज केलेला आहे. आता हे आपल्याला सगळं घ्यायचं आहे. मी आता याच्यानंतर येलो घेणार आहे, येलो कलरचं मी करणार आहे सेम. या ठिकाणी एक गोल्डन मनी, त्यानंतर एक कॅप घालायची आहे.
कॅप उलटी घालायची आहे, त्यानंतर क्रिस्टल मनी आणि कॅप परत उलटी, आणि त्याच्यानंतर एक पिंक कलरचा मनी घालून घेतलेला आहे. आता गोल्डन मनी मागे सोडून आपल्याला रिटर्न घालून घ्यायचं आहे याच्यातून सर्व. हे अशा प्रकारे आपण सगळं तयार करून घेऊ. सेम आपण आता दुसरा पॅटर्न सेम तयार करून घेऊ. या ठिकाणी मी 8 गेजची तार घेतली आहे. ती आपली जवळजवळ 1 बोटाच्या अंतराची कट करून घ्यायची आहे. इतकी लागत नाही आहे, पण आपल्याला ऑप्शनला राहण्यासाठी. तर या ठिकाणी मी काय करते, आता लूप तयार करून घेते याला. म्हणजे आहे ना हे ह्याच्यातून व्यवस्थित घालून घ्यायचं आहे. हे आपल्याला बरोबर सेंटरला घेऊन यायचं आहे. ह्याच्या ह्या तार आहे, याच्यातून आपल्याला व्यवस्थित घालून घ्यायचं आहे. लूप पॅक करून घ्यायचे आता. या ठिकाणी मी बरोबर मधोमध पॅक करून घेणार आहे इथे. आता या ठिकाणी आपल्याला लूप तयार करून घेतलेला आहे आपण. तर उरलेली एक्स्ट्राची तार ही एवढी कट करून टाकते मी. या ठिकाणी आपण 2 पॅन्डल बनवले आहे. मंगळसूत्राच्या 2 वाट्या बनवलेल्या आहे, सेम साईज आहे. तर आता आपण याच्यासाठीची वरच्या साईडला आपण जी तार वापरतो ती 18 गेजचीच तार वापरणार आहोत. सरळ करून घ्यायची. मी थोडी मोठी घेते, कारण की अंदाज नाही आहे मला की याचं किती मापानुसार कोणत्या साईजला राहील. तर बरोबर आपण मोठी घेतलेली आहे. तर आपण याच्यात क्रिस्टल वगैरे घालून आपण तयार करून घेऊ. या ठिकाणी मी आता लूप करून घेते याला. याच्यामध्ये आपल्याला क्रिस्टलचा मणी घालून घ्यायचा आहे. तार सरळ केल्याशिवाय क्रिस्टलचा मणी काही जाणार नाही आहे, त्यामुळे तार सरळ करून घेते मी. या ठिकाणी त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, क्रिस्टलचा मणी टाकायचा आहे. तर या ठिकाणी आता आपण येलो टाकू. आपल्याला कॅप टाकून क्रिस्टलचा मणी टाकून घ्यायचा आहे.
आता इथं काय करायचं आपल्याला, हे पॅन्डल जे आपण तयार केलेलं आहे तर हे याला लूप बनवून घ्यायचं आहे. असं आणि ह्याच्यात आपण हे टाकून घेऊ. यानंतर पुन्हा आपल्याला एक कॅप आणि क्रिस्टलचा मणी, त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला कॅप टाकून घ्यायची आहे. यानंतर आता आपल्याला ब्ल्यू कलरचा आपण इथे टाकणार आहोत. त्याच्यासाठी सुद्धा आपण कॅप वापरणार आहोत. या ठिकाणी आधी आपण एक रिंग वापरून घेऊ. त्यानंतर आपण कॅप टाकून घ्यायची आहे. क्रिस्टलचा मणी टाकायचा आहे. पुन्हा एकदा याला कॅप टाकून घेऊ. रिंग टाकू, परत एकदा कॅप, क्रिस्टलचा मणी, पुन्हा एकदा कॅप. आणि यानंतर आपण पुन्हा एकदा कॅप टाकायची आहे. क्रिस्टलचा मणी, पुन्हा एकदा कॅप. आपण इकडं पण एक ॲड करू. आता आपलं कसं होतंय ते थोडा अंदाज घेऊन आपण करून घेऊया ते. ह्या साईडला पण आपल्याला ॲड करायला लागेल काहीतरी. पुन्हा एकदा याच्यात कॅप घालून घ्यायची. कॅप जात नाही आहे त्यामुळे मी कट करून घेतलं आहे. कधी कधी होतं असं की कॅपच जात नाही. याच्यात गॅप लागणार आहे आपल्याला, त्यामुळे मी इथं हे काढून घेते गॅप वगैरे सगळंच. या ठिकाणी रिंग टाकली आहे ना, इथंच आपल्याला परत एकदा कॅप टाकून किंवा कॅप न टाकता आपण डायरेक्ट क्रिस्टलचा मणी घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा रिंग टाकायची. या ठिकाणी सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला लूप देऊन घ्यायचं आहे. लूपची साईज ही मोठीच देणार आहे, कारण की आपल्याला त्याच्यामध्ये 7-8 पदरी काळे मण्यांची पोत व्हायची आहे. त्या हिशोबाने लूप हा मोठाच देणार आहे. इथं लूप देऊन घेतलेला आहे मी. तर या ठिकाणी आपण साईडने ॲड करतोय. या ठिकाणी आपलं व्यवस्थित तयार झालं आहे. आता दुसऱ्या साईडने पण आपण टर्न मारून घ्यायचं आहे, लूप बनवायचं आहे. या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे मंगळसूत्र.